उद्धव ठाकरे आज राज ठाकरे सोबत युती जाहीर करणार का? शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा आज मेळावा पार पडणार असून यावेळी राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भातील काही निर्णयांची घोषणा होणार आहे का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दरम्यान खासदार संजय राऊत यांनीही आज उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील असं सांगितलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सूत्र हातात घ्यावीत ही राज्यातील जनतेची इच्छा आहे। त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। हा भावनिक विषय असून त्यावर काय भूमिका घ्यावी हे उद्धव ठाकरे आज स्पष्ट करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे। आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करण्यास तयार आहे असं सूचक विधानही त्यांनी केलेले आहे। पुढे ते म्हणाले की दोन्ही बाजूला सकारात्मक विचार आहेत, कोणीही असं होऊ नये असं म्हणणार नाहीत। रस्त्यावर जरी एखाद्याला विचारलं तरी ते सांगतील की लोकभावना आम्ही मराठी माणूस म्हणून ओळखू शकलो नाहीत तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल। उद्धव ठाकरे अशा विचारांचे स्वभावाचे आहेत की ते तुटेपर्यंत ताणत नाहीत। त्यांच्या काही भूमिका स्पष्ट आणि परखड असतात। महाराष्ट्रावर हल्ले करण्याची प्रवृत्ती, हल्ले करणारे शत्रू यांच्यासोबत हातमिळवणी करायला जमणार नाही हे त्यांनी सांगितलेले आहे आणि हीच लोकभावना आहे। आज शिवसेनेचा 59वा वाढदिवस आहे। हा टप्पा गाठणं सोपं नव्हतं। एखादा पक्ष 59 वर्ष पूर्ण करतोय, हा टप्पा गाठणं सोपं नाही। या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकट या पक्षाच्या जीवनामध्ये आलेले आहे। पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावं लागतं। स्वतः शिवसेना 4 प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला। असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत आणि त्यापुढे देखील पचवू। या काळामध्ये अनेक लोक आले आणि अनेक लोक सोडून देखील गेले असं संजय राऊतांनी सांगितलेले आहे। शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आहेत। सत्तेची जबाबदारी आमच्यावर आहे, त्यावेळी आम्ही सत्तेत सुद्धा चांगलं काम केलं आहे। शिवसेनेचे भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलेले आहे। शिवसेना पक्षप्रमुख आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि पुढील राजकीय दिशा संदर्भात सांगतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।